ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, इंद्राचा मुलगा हेमंत आणि राम यज्ञ करत होता आणि सीतेचं सौंदर्य पाहून त्यांनी कावळ्याचं रूप घेऊन आणि तिला त्रास देऊ लागला. तेव्हा सीतेनं हाक मारली, रामा धाव. त्यावेळेला रामाने दरबड फेकून मारला आणि मग त्यावेळेला तो कावळा विनंती करायला लागला का बा मला क्षमा करा, माझी चुकी झाली. आणि मग त्याचं काय केलं, त्या दर्भानी एक डोळा फोडला. तर कावळ्याचा बुबुळ दोन्ही बाजूनं फिरतो, काय चंचल असतो. तसाच आजचा माणूससुद्धा त्या कावळ्यापानी चंचल आहे. मला फुकट कुठं खायला मिळेल, ही कावळ्याची प्रवृत्ती. आणि मग त्याला वर दिला का ज्या वेळेला कावळा हा यमाचा द्वारपाल आहे आणि ज्या वेळेला कावळ्याला आपण पिंडदान करतो त्यावेळेला पिंडदान करताना आत्म्याचं वजन जे आहे ते 5 ग्राम आहे आणि ते पिंडाभोवती फिरतं आणि ते कावळ्याला दिसतं. त्यामुळं तुम्ही घास टाकताना किंवा पिंडदान करताना कावळा पिंड घेत नाही. का घेत नाही? त्याला तो आत्मा दिसतो. काय का आत्मा दिसल्यानंतर तो जवळ येत नाही. आणि मग ज्या वेळेला तो आत्मा बाजूला जातो त्यावेळेला कावळा पिंड घेतो. मग आत्मा पिंड का घेत नाही? त्याच्या मनाच्या इच्छा आकांक्षा काय असतात. प्रत्येक माणूस जन्माला आला तो इच्छा आकांक्षा घेऊन येतो आणि त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाही का त्याचा आत्मा घोटळतो आणि मग त्यावेळेला पिंडदान केलं जातं आणि मग त्याला स्वर्गात मुक्ती मिळते. आता भगवंताने गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलेले का 7व्या अध्यायात, अर्जुना मी सगळ्या प्राणीमात्रात मीच आहे. अग्नीत मी आहे, पाण्यात मी आहे, झाडात मी आहे, प्रत्येक चराचरात मी बसलेलं आहे. आणि जे जीव मला विसरतात ते कुठं जातात? अधोगतीला जातात. म्हणून भगवंतांना भगवंताचं माणसांना एक अस्तित्व मान्य केलं तर त्याला मुक्ती मिळते. आणि ज्या माणसाने भगवंताचं अस्तित्व मान्य केलेलं नाही आणि त्याच्या आज लोक तुम्ही काय करतात? पिंडदान करतात, घास घालतात. पण शास्त्र काय सांगतं? त्यावेळेला गीतेचा 7वा अध्याय जर वाचला तर त्या प्राण्याला ज्याच्या नावानं तुम्ही घास देणार आहे त्याला मुक्ती मिळते, त्याच्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून ज्या वेळेला तुम्ही पिंडदान करतात किंवा पितृदान करतात त्यावेळेला गीतेच्या 7व्या अध्यायाचं पारायण केलं पाहिजे. ते पारायण केल्यामुळं त्या जीवाला मोक्ष मिळतो, त्याच्या आत्म्यातून मुक्ती होती. म्हणून कृपा करून गीतेच्या 7व्या अध्यायाचं प्रत्येकाने पितराच्या दिवशी किंवा 10व्याच्या दिवशी एक वाचन केलंच पाहिजे, पारायण केलं पाहिजे. जय भैरवनाथ.